कॅल्शियमचे 5 प्रमुख स्रोत. बघा, आपल्या शरीरामधला अस्थिधातू इतका महत्त्वाचा आहे आणि अस्थिधातूचे जे सहाय्यक आहेत ते म्हणजे आपले मसल्स. जर आपले मसल्स वीक असतील तर बॉडी पेन, थकवा, फटीग हे सगळं आपल्याला जाणवतं आणि ह्यासाठी कॅल्शियमची डेली रिक्वायरमेंट पूर्ण व्हायला पाहिजे. पूर्वीसारखं दूध सध्या शुद्ध नसतं, की त्यामुळे आपल्याला असं वाटतं की दूध घ्यावं की नाही घ्यावं अशी अनेक मतमतांतर आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर हे असे काही स्रोत आहेत ते डेली तुम्ही नक्की घेऊ शकता. सगळ्यात पहिला स्रोत म्हणजे नाचणी. तुम्ही नाश्त्यामध्ये नाचणीचं आंबील, नाचणीचं सत्व असं काही घेऊ शकता. दुसरा महत्त्वाचा स्रोत म्हणजे तीळ. आपण तिळाला दुर्लक्षित केलेलं आहे. तिळाची चटणी ही अतिशय महत्त्वाची आहे. खूप चांगला स्रोत आहे कॅल्शियमचा. त्याच्यामध्ये तिळाचं तेल तुम्ही अभ्यंग म्हणून अंगाला लावू शकता, गुडघ्यांना लावू शकता. तिसरा महत्त्वाचा स्रोत जो अतिशय उपयुक्त आहे तो म्हणजे राजगिरा. उपासाला पण चालतो. राजगिरा तुम्ही दुधाबरोबर पण घेऊ शकता, नुसता पण खाऊ शकता. चौथा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कुळीथ. कुळीथ इतके महत्त्वाचे आहेत ना, ज्याला आपण हुलगे म्हणतो. कुळीथ पीठ म्हणजे घरी पूर्वी बघा कुळथाचं पिठलं आपण वारंवार आठवड्यातनं एकदा तरी मुद्दाम घ्यायचो, की डिटॉक्सिफिकेशन होतं, किडनीचं फंक्शन वाढतं आणि उत्तम सोर्स ऑफ कॅल्शियम आहे. आणि पाचवा स्रोत म्हणजे खाण्याचा चुना. खाण्याचा जो चुना असतो तो थोडासा उष्ण असतो. तो तुम्ही पाण्यातनं पोटात घेऊ शकता किंवा जिथे जिथे तुम्हाला सूज येते, जसं की गुडघा आहे, घोटा आहे, तिथे चुना आणि मध असा लेप एकत्र करून तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुमची ती सूज पण कमी होईल.